नमस्कार. अस्थमा अवेअरनेस या सिरीज सोबतच आजपासून आपण डायबिटीज वरती सुद्धा एक वैज्ञानिक आणि सोपी सिरीज सुरू करत आहोत. त्यातील हा पहिला व्हिडिओ, डायबिटीज म्हणजे काय आणि शरीरात नेमकं काय बिघडतं. समजा तुम्ही एका आलिशान कारमध्ये पेट्रोल भरले, पण इंजिन पर्यंत ते पेट्रोल पोहोचतच नाहीये, तर ती गाडी चालेल का? नक्कीच नाही. आपल्या शरीराचंही असंच काहीसं होतं जेव्हा आपल्याला डायबिटीज म्हणजे मधुमेह होतो. त्यामुळे आता पाहू रक्तातील साखरेचा हा खेळ, इन्सुलिनची भूमिका आणि आपल्या शरीरात नेमकं काय बिघडतं, तेही अगदी सोप्या व सायंटिफिक भाषेत. आता डायबिटीज समजून घेण्याआधी आपलं शरीर अन्नाचं रूपांतर ऊर्जेत कसं करतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. आपण अन्नातून जे काही कार्बोहायड्रेट्स खातो त्याचं रूपांतर ग्लुकोज म्हणजेच साखरेत होते. हे ग्लुकोज रक्ताद्वारे शरीराच्या अब्जावधी पेशींपर्यंत पोहोचवलं जातं. आता आपल्या शरीरातील स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रियाज यातून इन्सुलिन नावाचं हार्मोन बाहेर पडत असतं. हे इन्सुलिन म्हणजे पेशीच्या दरवाजाची चावी आहे. जोपर्यंत इन्सुलिन हा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत साखर पेशींच्या आत जाऊन ऊर्जा देऊ शकत नाही. मग डायबिटीज मध्ये नेमकं काय बिघडतं? तर जेव्हा ही चावी म्हणजे इन्सुलिन हरवते किंवा नीट काम करत नाही तेव्हा डायबिटीज उद्भवतो. याचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. टाईप 1 डायबिटीज, येथे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वादुपिंडातील इन्सुलिन बनवणाऱ्या पेशींनाच नष्ट करते. परिणामी शरीरात इन्सुलिन तयारच होत नाही. थोडक्यात ही चावीच गायब झाल्यासारखी स्थिती होते. दुसरा प्रकार म्हणजे टाईप 2 डायबिटीज. हा प्रकार सध्या सर्वाधिक आढळतो. यात दोन गोष्टी होतात. पहिली गोष्ट म्हणजे स्वादुपिंड पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीराच्या पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. याचा परिणाम काय? तर चावी तर आहे पण कुलूप गंजल्यामुळे दरवाजा उघडत नाहीये. आता जेव्हा साखर पेशींमध्ये शिरू शकत नाही तेव्हा ती रक्तातच साचून राहते. याला आपण हाय ब्लड शुगर म्हणतो. यामुळे शरीरात काही प्रक्रिया किंवा बदल घडतात. त्यातील पहिला बदल म्हणजे पेशींची भूक वाढते. तर होतं काय? बाहेर रक्तामध्ये साखरेचा ढीग असूनही आतल्या पेशी मात्र ऊर्जेअभावी उपाशी राहतात. यामुळेच डायबिटीज असलेल्या व्यक्तींना जास्त भूक आणि थकवा जाणवतो. त्यानंतरचा परिणाम म्हणजे किडनीवर ताण येतो. कारण रक्तातील ही वाढीव साखर बाहेर टाकण्यासाठी किडनीला जास्त काम करावं लागतं, ज्यामुळे व्यक्तीला वारंवार लघवीला जावं लागतं. त्यानंतरचा परिणाम म्हणजे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. कारण साखर जास्त काळ रक्तात राहिली की ती रक्तवाहिन्यांच्या भिंतीला घासते, म्हणजे एक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो, ज्यामुळे हृदय, डोळे आणि नसांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. म्हणजेच वाढलेली साखर ही एखाद्या सायलेंट किलर सारखी शरीरावर हल्ला करते. पण अशा कोणत्या सवयी किंवा कोणते फॅक्टर्स आहेत जे इन्सुलिनला काम करण्यापासून रोखतात? पहिला फॅक्टर म्हणजे जेनेटिक्स, म्हणजे अनुवंशिकता. आई वडिलांना किंवा आजी आजोबांना असेल तर तो नेक्स्ट जनरेशन मध्ये येतो. पुढील फॅक्टर सेडेंटरी लाईफस्टाईल, यामध्ये व्यायामाचा अभाव येतो. त्यानंतरचा फॅक्टर ओबेसिटी, यामध्ये शरीरातील चरबी स्पेसिफिक व्हिसेरल फॅट हे इन्सुलिनला काम करण्यापासून रोखते. नंतरचा फॅक्टर आहे स्ट्रेस, यामध्ये मानसिक ताणामुळे शरीरातील कॉर्टिसोल वाढते, जे साखरेची पातळी वाढवते. त्यामुळे डायबिटीज म्हणजे फक्त गोड खाणं नाही, तर तो शरीरातील मेटाबॉलिझम गुंतागुंतीचा बिघाड आहे. पण घाबरण्याचं कारणही नाही, कारण योग्य आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण या बिघडलेल्या इंजिनला पुन्हा ट्रॅकवर आणू शकतो.